नमस्कार मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये 28 एप्रिलला कसं काम करायचं, मंथली एक्सपायरी, या महिन्याची ही सिरीजची लास्ट एक्सपायरी आणि मे सिरीज स्टार्ट होणार आहे. पण मे सिरीजचे 2 दिवस हे एप्रिल सिरीजमध्ये स्टार्ट होत आहे, 29 आणि 30. सो यामुळे मार्केट थोडं कन्सोलिडेशन झोनमध्ये जाण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. टेक्निकली आपण चार्टवरती डिस्कस करू डेटाच्या अकॉर्डिंग की काय पॉसिबिलिटी आहे. आज जसं आपण डिस्कस केलं होतं की मार्केट गिफ्ट निफ्टी गॅप अप दाखवली, पण मार्केट फ्लॅट ओपन झालं. सो एक अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटली की ज्या ठिकाणी गॅप अप ओपन होणार होतं त्याच्यावर जे मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि ज्या लेवलला मॉर्निंगला गिफ्ट निफ्टी गॅप ओपन होती त्या लेवलपर्यंत इंट्राडे मध्ये आपल्याला टार्गेट बघायला भेटलं. सो हे लाईव्ह मार्केटमध्ये आपण मॉर्निंगला हा पूर्ण सेशन कॅप्चर केला. सो आता पुढे काय करायचं, सो कोणत्या लेवलला मार्केट गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन झालं तर काय करायचं. सो आता गोष्ट लक्षात घ्या, निफ्टीचा जो क्लोजिंग आहे हा 20 EMA आहे डेली टाइम फ्रेमला. सो या लेवलच्या वर निफ्टीचा क्लोजिंग आहे. सो 23,950 एक इम्पॉर्टंट लेवल झाले आपल्याला EMAच्या अकॉर्डिंग की या लेवलच्या वर जोपर्यंत निफ्टी आहे सो आपल्याला बाईंग साईडलाच डिसिजन घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत 23,950 ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत फ्रेश डाऊन ट्रेंड स्टार्ट होणार नाही. आता इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या की मार्केटमध्ये आपण दोन लेवल डिस्कस करत होतो. एक तर 22,182 या लेवलच्या आसपास मार्केटचा बॉटम आणि जो रेजिस्टन्स आहे 26,360-70च्या आसपास निफ्टीचा. या टोटल रिट्रेसमेंटची 50% रिट्रेसमेंटची लेवल येते 24,000 सो एक्झॅक्ट लेवल जर आपण बघितले तर 24,277 ही रिट्रेसमेंट आहे टोटल डाऊन ट्रेंडची 50%. आता 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण अनालिसिस केले मित्रांनो तर लक्षात घ्या, किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण गेलो तर लक्षात घ्या की या लेवलच्या वर जोपर्यंत निफ्टी होती तोपर्यंत आपण मार्केटमध्ये पॉझिटिव्ह होतो. सो ही लेवल मार्केटमध्ये जेव्हा गॅप ओपन झाली रिट्रेसमेंटच्या अकॉर्डिंग जेव्हा ब्रेकआउट झाला तेव्हा एक रॅली प्ले झाली. त्यानंतर 100% ट्रेंड फेल झाला इथं. परत त्या लेवलला एक रिट्रेसमेंटचं रिजेक्शन आलं आणि जो काय डाऊन ट्रेंड जो अप ट्रेंड पिरियड होता याची एक टोटल जी लेंथ होती हे ॲज अ टार्गेट निफ्टीमध्ये आलं होतं. सो आता लक्षात घ्या की इथून पुढे मार्केटमध्ये काय करायचं. मार्केट गॅप ओपन होऊन कंटिन्यू सेलिंगमध्ये येईल की या चॅनल पॅटर्नमध्ये मार्केट बिलकुल प्ले होऊन मार्केटमध्ये एक ब्रेकआउट होण्याची पॉसिबिलिटी. आता डायनॅमिक लेवलच्या अकॉर्डिंग जर लक्षात घेतलं तर सपोर्ट आहे. सपोर्ट 23,800 पर्यंत आपण मार्केटला प्ले केलं होतं. हा रेजिस्टन्स आहे डायनॅमिक लेवलच्या अकॉर्डिंग 24,277 जिथं मार्केटने रिजेक्ट केलेले. आजचा मार्केटचा क्लोजिंग निफ्टीचा 24,110च्या आसपास निफ्टीचा क्लोजिंग आहे. आता लक्षात घ्या या टोटल म्हणजे टोटल जो डाऊन ट्रेंड आहे आणि या 50% जो करंट डाऊन ट्रेंड आहे याची 50% जर बघितली आणि टोटल डाऊन ट्रेंडची म्हणजे बॉटम 22,182 ते 26,400च्या आसपासची रिट्रेसमेंट बघितली तर 24,207 आणि 24,277 या लेवलला आपल्याला क्लोजली प्राइस एक्शन आता वॉच करायचं. कारण इथून मार्केटचा जो टोटल डाऊन ट्रेंड आहे हा चेंज होणार आहे आणि जो हा डाऊन ट्रेंड आहे हा सुद्धा इथूनच चेंज होणार आहे. सो दोन रिट्रेसमेंट एका ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे 24,207 आणि 24,277 हा बिकम एक ओलाटाईल एरिया राहण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. कारण टोटल डाऊन ट्रेंडचा 50% 277च्या आसपास आहे आणि जो हा डाऊन ट्रेंड आहे याचा 50% 24,207च्या आसपास आहे. सो या लेवलला थोडं अग्रेशन कमी करा, कारण इथं एक स्टॉप लॉसेस जाण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. आता मार्केट उद्या ओपन कुठं होते, ओपन कोणत्या लेवलला होते, 277च्या आसपास ओपन होते, 207च्या आसपास ओपन होते की गॅप डाऊन ओपन होते हे बघणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर हा ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे. लक्षात घ्या हे डाऊन ट्रेंडमध्येच मार्केट आहे. सो गॅप डाऊन ओपन झाली आणि 24,000च्या खाली जर निफ्टीचा ब्रेकडाऊन झाला तर हा ट्रेंड कंटिन्यू सेलिंग साईडला जाईल. मग 23,900 23,800च्या खालचे टार्गेट 23,500 निफ्टीसाठी ओपन होऊ शकतात. सो ही एक गोष्ट लक्षात घ्या. निफ्टीचा क्लोजिंग खराब नाहीये पण सेंटिमेंट इम्पॉर्टंट आहे. आता उद्याचं सेंटिमेंट काय आहे. सो मार्केटचा ओपनिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट. 24,207च्या आसपास गॅप ओपन झालं, वेट करा एक पुलबॅक येऊन जर युटर्न झाला आणि 24,277च्या आसपास येऊन एकदा रिजेक्शन भेटून जर क्लोजिंग याच्यावर झाला तर मार्केटमध्ये कदाचित हा अप ट्रेंड स्टार्ट झाला असं आपण कन्सिडर करू शकतो आणि एक मोठी रॅली मार्केटमध्ये प्ले होऊ शकते. आता टेक्निकली गोष्टी लक्षात घ्या, डेली टाइम फ्रेममध्ये जर आपण मार्केटला बघितलं तर 50% झोन हा जवळजवळ आलेला 24,277 आणि 24,207 निफ्टीचा क्लोजिंग आहे. पोस्ट क्लोजिंग 24,092च्या आसपास. आता लक्षात घ्या मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा छोटं गॅप डाऊन ओपन झालं तर 24,000 एक इम्पॉर्टंट आहे. 24,000 आणि 24,050 एरियापर्यंत बाईंग आपल्याला प्लॅन करू शकतो. पण या ठिकाणी जर मार्केट ओपन झालं तर दोन्ही 50% एरिया 1 डे मध्ये ब्रेकआउट होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग बिग बार कॅन्डल फॉर्मेशन या लेवलला होऊ शकते. कारण हे जवळजवळ एरिया आहेत. गॅपडाऊन किंवा फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये एक मोठी बिग बार कॅन्डल या झोनच्या आसपास क्लोज होऊ शकते आणि या डायनॅमिक लेवलला मार्केट जी वरची डायनॅमिक लेवल आहे 24,400 याला टेस्ट करू शकतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, हे शेलर जर ऍक्टिव्ह असतील तर काय होण्याची पॉसिबिलिटी लक्षात घ्या. मार्केट
ओपनिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. गॅप ओपन झालं तर मार्केटमध्ये एक रॅली येईल, मार्केट सेलिंगमध्ये येईल आणि मार्केट बाईंगमध्ये येईल. इथं एक अशा प्रकारे होल्ड कॅन्डल बनण्याची पॉसिबिलिटी. सो दोन्ही पॉसिबिलिटी प्लॅन करा की एक बिग बार कॅन्डल बनते की इथं होल्ड कॅन्डल बनते, आणि ही होल्ड कॅन्डल बनल्यानंतर मग एक ब्रेकआउट नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे नेक्स्ट सिरीजमध्ये, मेच्या सिरीजमध्ये स्टार्ट होईल. तो 28, 29 आणि 30 तारखेला निफ्टीची एक्सपायरी उद्याची संपल्यानंतरची एक बिग बार कॅन्डल बनण्याची मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. त्यामुळे हा थोडासा कन्झर्वेटिव्ह प्लॅन आणि थोडासा टेक्निकली अग्रेसिव्ह प्लॅन करण्याचं मार्केट आता नॉर्मली या लेवलला आलेलं आहे. इथं पैसा बनण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. त्यामुळे लेवल टू लेवल प्लॅन करा, अकॉर्डिंगली स्टॉप लॉस प्लॅन करा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा बनणारे पण स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे की आपण कोणत्या लेवलला स्टॉप लॉससाठी प्लॅन करतो. आजचा सुद्धा सेशन आपला मॉर्निंगचा क्लिअर होता की जोपर्यंत 24,000 च्या खाली आणि 23,950च्या खाली निफ्टी जात नाही, स्टॉप लॉस देऊ नका. मध्ये किती रिट्रेसमेंट येतात, किती रिजेक्शन येतं याच्याशी कन्सर्न ठेवू नका. टार्गेट क्लिअर होतं आपलं की मार्केट 24,120, 24,100 पर्यंत निफ्टी प्लॅन करू शकते. कारण एक डायनेमिक लेवलचं पहिलं रिजेक्शन घेतल्यानंतर टोटल जो ट्रेंड आहे याची 50% रिट्रेसमेंट मार्केटने ॲज अ सपोर्ट घेतली आणि मार्केटमध्ये त्या लेवलपर्यंत जाण्याचा मार्केटनी ट्राय केला. सो आता उद्याचं मार्केट इम्पॉर्टंट असणार आहे. ओपनिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट, गॅप अप, गॅप डाऊन. सो उद्या सकाळच्या सेशनमध्ये डिटेल्समध्ये आपण प्लॅनिंग करू की काय पॉसिबिलिटीज आहेत. विकली टाइम फ्रेममध्ये जर बघितलं तर हा फर्स्ट वीक स्टार्ट झालेला आहे मार्केटचा. जी रेड कॅन्डल होती 23,800च्या आसपास प्रिव्हियस वीकचा सपोर्ट. आता इंटरेस्टिंग पार्ट इथं लक्षात घ्या, या कॅन्डलचा म्हणजे करंट जी एक थर्ड बिग बार कॅन्डल आहे 13 एप्रिलच्या आठवड्याची, 23,555 या कॅन्डलचा सपोर्ट ऑलमोस्ट मार्केटनी एक स्ट्रॉंग ब्रेकआउटनी, स्ट्रॉंग सायजेबल कॅन्डलनी ट्राय केलेला आहे. त्यामुळे कदाचित पॉसिबिलिटी कमी वाटते की 23,550च्या आसपास निफ्टी येईल. आता इम्पॉर्टंट काय आहे, जो 24,600चा जो रेजिस्टन्स आहे आणि 23,555चा जो सपोर्ट आहे, या झोन मधला 50% जर आपण बघितला तर ऑलमोस्ट 24,092च्या आसपास ती एरिया येतो आणि मार्केटने एक्झॅक्टली तिथं क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे इथं गोष्ट लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट डेटा पॉईंट आहे की 24,050 ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट आहे. का सपोर्ट आहे? कारण ह्या टोटल ट्रेंडची एक रिट्रेसमेंट 24,050ला येते. सो इथं टॉलरन्स आपण 24,050, 24,025च्या आसपास देऊ शकतो प्राइस एक्शन. आणि इथून जर मार्केटनी खरंच हा ब्रेकआउट दिला तर एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतं. त्यामुळे विकली टाइम फ्रेम मधली 50% रिट्रेसमेंट जर आपण बघितली, 23,555 आणि 24,600चा 50% जवळ क्लोजिंग आहे. आणि टोटल जो ट्रेंड आहे डेली टाइम फ्रेम मधला 26,400 आणि 22,182 याच्या सुद्धा रिट्रेसमेंट ऑलमोस्ट या जवळ आसपास आहे. त्यामुळे मोठं शॉर्ट कव्हरिंग होण्याचा सीन इथं क्रिएट होतो जेव्हा 50% रिट्रेसमेंट एनी साईड मार्केटमध्ये जवळजवळ येतात. त्यामुळे ह्या डेली टाइम फ्रेम मधल्या, विकली टाइम फ्रेम मधल्या आणि टोटल ट्रेंड मधल्या रिट्रेसमेंट ह्या जवळजवळ आलेल्या, कदाचित इथं बिग बाईंग येण्याची पॉसिबिलिटी असते आणि इथं सगळे कॉर्पोरेटर कव्हर होतील आणि मार्केटमध्ये एक बिग रॅलीची सुरुवात होऊ शकते. सो इंटरेस्टिंग राहणार आहे हा सेशन उद्याचा मार्केटचा. सकाळच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करू काय पॉसिबिलिटीज आहेत आणि आपण कसे डिसिजन घेऊ शकतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.